नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बेसन लाडू कसे बनवायचे आहे ते मी तुम्हाला दाखवते आहे। त्यासाठी लागणारं साहित्य, त्या बेसन पीठ, 1 वाटी पिठी साखर, तूप आणि आवडीनुसार बदाम काजू। बनवण्यासाठी आपण कढई गरम करत ठेवली आहे। त्यामध्ये बेसन पीठ भाजून घेऊया। मंद आचेवर आपण हे बेसन पीठ भाजून घेऊया। मंद आचेवर 5-10 मिनटं भाजून घेऊ। त्याचा सर्व कच्चापणा आपण काढून घेऊ। आता याचा सर्व कच्चेपणा गेलेला आहे। आता आपण याला पुरणाच्या गाळणीने गाळून घेऊया। आता हे आपण बेसन पीठ काढून घेतलं आहे। आता ते पुरणाच्या गाळणीने गाळून घेऊ दे। हे गाळून घेतल्यामुळे त्याच्या गुठळ्या राहणार नाही आणि लाडू आपले रवाळ होतील। आपल्या तोंडाला रवे रवे दार लागेल, खाण्यास छान लागेल। कढई तापत ठेवूया आणि गॅस लावूया। कढई गरम झाली की त्यामध्ये तूप टाकूया। हे 1 वाटी तूप। हे तूप गरम झालं की आपण हे पीठ टाकूया। हे चाळून घेतलेलं पीठ आपण आता त्या तुपामध्ये टाकूया आणि परतूया। आता हे पीठ आपण त्याच्यामध्ये टाकूया। आपण एकसारखं हलवूया। त्याला आता तूप सुटेल। या तुपावर आपण तांबूस कलरचं असं भाजूया, जसं त्याला तूप सुटेल। याला आता हळूहळू तूप सुटेल। हे भाजलेलं पीठ आता थंड झालेलं आहे। त्यामध्ये आपण ही वेलची पूड टाकली आणि पिठी साखर टाकते। त्यामध्ये हे ड्रायफ्रूट टाकूया। आपल्या आवडीनुसार टाका आणि सर्व मिक्स करूया। हे तयार झालेलं आहे। आता आपण याचे आपल्या आवडीनुसार लाडू बांधूया। या अशा पद्धतीने आपण सर्व याचे लाडू बांधून घेऊया। अशा प्रकारे हे लाडू तयार झाले आहे। सजावटीसाठी त्याला मनुके लावलेले आहे।